नमस्कार मित्रांनो, भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे सोडता येत नाही तेच पुढे जाऊन मोठं दुःख होतं. आजची जी प्रेरणादायक गोष्ट आहे, ही जर गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंबली तर तुमचा जो ताण आहे, जो राग आहे, तो नक्कीच कमी होणार मित्रांनो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ओझं आपण किती घेतलं पाहिजे हा विचार आपण कधी करतच नाही. बरं, त्या घेतलेल्या ओझ्यामुळे मला काय त्याचा फायदा होतोय का, त्याचा कधी विचार करत नाही आपण. सतत आपण स्वतःला सांगतो की मला ओझं आहे, मला ताण आहे, मला खूप राग येतोय. पण तो राग आपण का सोडून देत नाही? जेव्हा तुम्ही सोडून द्यायला शिकाल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जाल. अशीच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्या गोष्टीचं नाव आहे दगडाचं ओझं. एका गुरुने ठरवलं की आपल्या आज शिष्याची परीक्षा घ्यायची. मग गुरुने सांगितलं की तुम्हाला हे दोन दगड आहेत. पहिल्या शिष्याकडे एक दगड दिला आणि दुसऱ्या शिष्याकडे एक दगड दिला आणि त्यांना सांगितलं की हे जे दगड आहेत ते दगड तुम्ही तुमच्या हातामध्ये धरून त्या उंच डोंगरावरती जायचंय, त्या शिखरावरती जायचंय तुम्हाला. दोघाही शिष्यांनी गुरुची आज्ञा पाळली आणि आपल्या हातामध्ये दगड घेऊन चालायचा प्रयत्न चालू केला. काही अंतरावरती गेल्यानंतर त्यातील जो पहिला शिष्य होता तो म्हणाला गुरुंना की गुरु, खूप हे जड आहे आणि मला ते शक्य नाही वर घेऊन जाणं. दुसरा शिष्य म्हणाला की मी खूप दमलोय गुरु, हा जो दगड तुम्ही दिलाय माझ्याजवळ, हा दगड घेऊन त्या डोंगरापर्यंत, त्या शिखरापर्यंत जाणं शक्य नाही, आम्ही खूप दमलोय. पहिल्या शिष्याला गुरुने सांगितलं, जर तुला हा जड वाटत असेल आणि तुला त्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठी जर तुला अडचण निर्माण करत असेल तर तू इथे सोडून देऊ शकतोस. तेच त्याने दुसऱ्याही गुरु शिष्याला सांगितलं की तुला जर हे जड वाटत असेल तर तू हा दगड इथेच ठेवून पुढे जाऊ शकतोस. पहिल्या शिष्याने मात्र गुरूंचे ऐकले. त्याला वाटलं की मला त्या शिखरापर्यंत पोहोचायचंय. त्याने तो जो दगड दिला होता तो दगड तिथेच ठेवला आणि ते पुढे चालू लागला. पण दुसरा मात्र शिष्य म्हणाला की नाहीये, मी दमलो तरी मला ते घेऊन जायचंय आणि मी घेऊन जाणार. पहिला शिष्य मात्र त्याच्याजवळ ओझं नव्हतं, दगड नव्हता. तो भर 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 शिखरावरती पोहोचला गुरुसोबत. आणि दुसरा जो शिष्य होता तो मात्र तिथेच बसला आणि तो निम्म्यापर्यंत चढू शकला आणि तिथे दमला तो. पहिल्याने मात्र तो शिखरावरती पोहोचला. हे का झालं मित्रांनो? कारण त्याच्याजवळ जे दगडाचं ओझं होतं ते ओझं त्याने तिथे सोडलं. कारण त्याला माहित होतं की जर हे ओझं मी घेऊन जर चालायला लागलो तर मी दमेल, मला त्रास होतोय आणि मी माझ्या ध्येयापर्यंत मी पोहोचू शकणार नाही. माझं ध्येय काय आहे की त्या शिखरावरती पोहोचणं. मग मला त्या शिखरावरती पोहोचायचंय तर हे ओझं मी इथेच ठेवलं पाहिजे. आणि त्याने तिथे जागेला निर्णय घेतला आणि सोडून दिला. तर मित्रांनो, छोटीशी गोष्ट आहे दगडाचं ओझं. तुमच्याही आयुष्यात असं नेहमी घडतं. काहीतरी छोट्याशा गोष्टीचा खूप ताण येतो, राग येतो, खूप चिडचिड होते आपली. आणि तोच राग आणि तीच चिडचिड आपण सोबत घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो. आणि असं जात असताना आयुष्याचा जो आनंद आहे तो
हिरावून घेतला जातोय, पुढे आपण जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, ह्या दगडाच ओझ होते. ताण म्हणजे एक प्रकारचा दगड आहे, दगड सोडून द्या. तुम्हाला जर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर हा ताण तुम्ही सोडून द्यायला शिका. जेवढं लवकर तुम्ही सोडून द्याल तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल. म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचंय की अशा ताणाला, अशा रागाला, अशा चिडचिडपणाला, अनेक गोष्टी सोडून द्या. जर तुम्ही सोडून द्याल तर तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. आणि जर तुम्ही पकडून धराल त्याला तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. तेव्हा आत्ताच सोडायला शिका. नक्कीच आयुष्यात तुम्ही जिंकू शकाल. अशाच व्हिडिओसाठी माझ्या भावनांची दुनिया ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.